नमस्कार मित्रांनो. तर आज आपण 8 मार्च ते 24 मार्च या आठवड्यातील करंट अफेअर बघणार आहोत, जे की MPSCची परीक्षा असू द्या किंवा मग TCS IPPS आणि सरळ सेवा या कोणत्याही परीक्षेला यातीलच सर्व गोष्टी पडणार आहेत. डिटेलमध्ये आपण बघणार आहोत आठवड्यातील. तर चला आता वेळ न घालवता सुरू करू. पहिली बातमी आहे जागतिक महिला दिन याविषयी आपण 8 मार्च आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हा जागतिक महिला दिन आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने यावरती काय प्रश्न पडू शकतो, तर संकल्पना सरळ थीम विचारतील की 2026च्या 8 मार्च महिला दिनाची थीम काय आहे. तर गिव्ह टू गेन ही ग्लोबल कॅम्पेन थीम आहे. आणि UN ची थीम कोणती आहे, तर राईट, जस्टिस, ॲक्शन फॉर ऑल वुमन अँड गर्ल. हे लक्षात ठेवा. तर या दोन्ही थीम पाठ करा. UN ची थीम पण पाठ करा. हे कॅम्पेन थीम आहे, UN ची थीम आहे, ही महत्त्वाची आहे, ही पाठ करा. महिलांच्या कामगिरीचा गौरव करणे, लैंगिक समानता जागृत करणे हा यामागील हेतू आहे. नेक्स्ट बघू. बालेंद्र शाह नेपाळ निवडणुकीमध्ये त्यांचा ऐतिहासिक विजय झालेला आहे. बालेंद्र शाह हे यांची जर पार्टी म्हटलं तर राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी ही त्यांची पार्टी आहे. आणि त्यांनी खूप म्हणजे सुशीला कार्की पाठीमागं आपण बघितलं आहे नेपाळविषयी की सुशीला कार्की या अंतरिम पंतप्रधान म्हणून त्यांना निवडलं होतं. ऑनलाईन कॅम्पेन झालं होतं. या न्यायाधीश होत्या, तिथे पहिल्या महिला न्यायाधीश होत्या नेपाळच्या. यांना PM म्हणून निवडलं होतं मोबाईल कॅम्पेनमधून. आणि जेनजी जे आहेत, जनरेशन झेड, यांनी निवडलं होतं. तर आता सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये 165 पैकी 117 जागांवरती विजय मिळून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी या पार्टीला मिळाला. तर या पार्टीचे नेते आहेत बालेंद्र शाह. त्यांचा फोटो आहे, तुम्ही बघू शकतात. ते एक रॅपर पण आहेत, ते एक गायक पण आहेत, थोडेसे तरुण आहेत, रॅपर असल्यामुळं तरुण पण आहेत. तर ठीक आहे. तर त्यांचा विजय झाला आणि ते स्वतः आता पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. ह्या बाकीच्या किती जागा कोणत्या ते काय बघायची गरज नाही, एक माहीत असावं म्हणून मी या ठिकाणी फॅक्ट्स दिल्या. आपण बालेंद्र शाह यांच्याविषयी जर म्हटलं तर यांनी माजी पंतप्रधान आणि CPN चे प्रमुख कोण KP ओली शर्मा यांचा काय केलेलं आहे, स्वतः त्यांचा वैयक्तिक म्हणजे दोघांची लढत झालेली, बालेंद्र शाह यांची आणि KP शर्मा ओली यांची. आणि त्याच्यामध्ये बालेंद्र शाह हे विजय धारित, शर्मा पराभव झाला शर्मांचा. त्याच्यामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व किती, तर 10 महिला आहेत टोटल 117 मध्ये. यापैकी 9 महिला उमेदवार या एकट्या RSPच्या आहेत, म्हणजे राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीच्या आहेत. तर एक महिला उमेदवार ही नेपाळी काँग्रेसची आहे. विशेष ओळख काय, तर ते नेपाळचे पहिले मधेसी पंतप्रधान ठरणार आहेत. मधेसी त्याची कम्युनिटी आहे, तर मधेसी पंतप्रधान ठरणार आहेत. नेक्स्ट बघू. दयामरण प्रकरण, जे की सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्ताच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की दयामरणाची परवानगी दिलेली आहे. तर 13 वर्ष कोमात असलेला हर्षित राणा यांचं हे प्रकरण आहे. हर्षित राणा 13 वर्षापूर्वी ते कोमात गेले होते आणि त्यांचं वय आता सुमारे 30 वर्ष असून 2013 पासून ते कोमात आहेत. कारण काय होतं, तर ते इमारतीवरून पडले होते 4th फ्लोअरवरून. तर मेंदूला दुखापत होऊन ते कोमात गेले होते. तर त्यांची मागणी होती, त्यांच्या आईवडिलांची मागणी होती की दयामरणाला परवानगी द्यावी. आता दयामरण काय आहे ते आपण पुढच्या स्लाईड्समध्ये बघणार आहोत डिटेलमध्ये. तर देशातील महत्त्व काय आहे, तर भारतात दीर्घकाळ कोमात गेलेल्या असलेल्या रुग्णांच्या लाईफ सपोर्ट काढण्यास दिलेली पहिल्या प्रकरणापैकी महत्त्वाची परवानगी मानली जाते. उपचार स्थिती डॉक्टरांच्या मते रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अत्यंत कमी होती. अशा कंडिशनमध्येच कोर्टामध्ये अपील केलं जातं की तुम्ही रुग्णाला जाऊ द्या. अरुणा शानबागचे एक प्रकरण होतं, अरुणा शानबाग म्हणून. तर त्यांचं मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये त्या नर्स होत्या. वयाच्या 25व्या वर्षी तुम्ही गुगल करू शकता, 25व्या आय थिंक 23व्या-25व्या वर्षी त्यांना एक वॉर्ड बॉयनं त्यांना दुखापत झाली, म्हणजे काहीतरी जबरदस्ती करताना मेंदूला मार लागला होता रात्रीच्या टायमिंगमध्ये. त्या नर्स होत्या. तर त्या कंडिशनमध्ये त्या कंप्लीट मला वाटते 20-25 वर्ष काहीतरी इथून पुढं वयाच्या 50 का 60 वयापर्यंत कन्फर्म नाही सांगू शकत,
परंतु त्या एक 25 ते 30 वर्ष तिथून पुढे ते कोमात होत्या आणि त्याला कोर्टानं बऱ्याच वेळा विनंती केली होती, परंतु कोर्टानं परमिशन दिली नव्हती दयामरणासाठी. तर शेवटी त्या वय झाल्याच्या नंतरच त्या एक्सपायर झाल्या. तर एक तुम्ही डिटेल गुगल करू शकता. सध्या काय त्याचं महत्त्व नाही आहे, परंतु तुम्ही करू शकता गुगल. तर ते या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं परमिशन दिलेली आहे. आता मेडिकल बोर्डानं काय मत आहे, वैद्यकीय मत. मेडिकल बोर्डानं अहवाल देऊन लाईफ सपोर्ट काढण्यास हरकत नाही असे मत दिले आहे. आता दयामरण आणि इच्छामरण या दोघांमध्ये फरक काय? तर दयामरण म्हणजे रुग्णाला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक उपचार किंवा जीवनरक्षक प्रणाली थांबवून किंवा काढून त्याला नैसर्गिक मृत्यू येऊ देण्याची जाणीवपूर्वक केलेली कृती म्हणजे दयामरण. म्हणजे एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला लाईफ सपोर्ट म्हणजे ऑक्सिजन किंवा अन्ननळीमार्फत त्यांना ज्यूस वगैरे देणं, ह्या गोष्टी कृत्रिमरित्या सुरू आहे समजा, आणि तशा कंडिशनमध्ये तो व्यक्ती जिवंत आहे, श्वास घेतोय, पण कशावरती? ऑक्सिजनचा सपोर्ट आहे आणि आपण त्याला एक नळी वाटे तोंडावाटे त्यांना ज्यूस वगैरे देऊन एक आर्टिफिशियली जिवंत ठेवतोय तो, आणि तो पूर्णपणे सबकॉन्शियस माइंडमध्ये. त्यांचं त्या व्यक्तीला अजिबात कळत नाही काय चाललं आहे, काय नाही, फक्त श्वास सुरू आहे. तर अशा कंडिशनमध्ये जर समजा आपण ऑक्सिजन सपोर्ट काढला तर त्या व्यक्तीचा मृत्यू होणं कन्फर्म आहे, म्हणजे श्वास थांबणं कन्फर्म आहे. तर अशा कंडिशनमध्ये दयामरण असं म्हणते की तुम्ही फक्त त्या व्यक्तीचा हे जे कृत्रिम आपण ऑक्सिजन दिला आहे तो काढून टाका, तो रिमूव्ह करा आणि त्या व्यक्तीचं जसं रिॲक्ट करेल बॉडी त्यानुसार राहू द्या. साहजिकच आहे, ज्यावेळेस तुम्ही कृत्रिम दिलेल्या गोष्टी बाजूला काढताल त्यावेळेस तो व्यक्ती श्वास घेणं बंद करेल आणि त्याचं हृदय थोड्याच वेळामध्ये बंद पडेल आणि तो मृत्यू होणार 100%. तर याला म्हणतात दयामरण. आता इच्छामरण म्हणजे काय? तर रुग्णाच्या स्वतःच्या स्पष्ट इच्छेनुसार पूर्वलिखित निर्देशानुसार जीवनरक्षक उपचार थांबवून नैसर्गिक मृत्यू येऊ देणे. म्हणजेच दयामरणात डॉक्टर सक्रिय भूमिका घेतात. दयामरणात कोण घेतं? डॉक्टर सक्रिय भूमिका घेतात. तर इच्छामरणामध्ये रुग्णाची इच्छा आणि उपचार थांबवण्याचे महत्त्वाचे असते. म्हणजे रुग्ण सबकॉन्शियस माइंडमध्ये असतो, कॉन्शियस माइंडमध्ये असतो आणि तो म्हणतो की आता माझं वय झालेलं आहे आणि मला या सपोर्ट, म्हणजे त्याला कळत असते बऱ्यापैकी मला हे ऑक्सिजन वगैरे असं काही नको आहे, मला जसा मृत्यू येईल तसं येऊ द्या, पण मला हे सपोर्ट काही नको आहे. तशा कंडिशनमध्ये आपल्या इथं याला इच्छामरण म्हणतात. असा दोन्हीतला फरक आहे. आता दयामरणामध्ये 2 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आणि दुसरा पॅसिव्ह आहे. त्याला युथनेशिया म्हणतात. ॲक्टिव्ह युथनेशिया आणि पॅसिव्ह युथनेशिया. तर ॲक्टिव्ह म्हणजे काय? तर एखादा व्यक्ती आहे आणि तो आता खूप त्रास आहे त्याला, समजा तो म्हणजे भयानक त्रास आहे त्याला, तर तशा कंडिशनमध्ये त्या व्यक्तीला कळत नाही काही, परंतु आपल्याला दिसतं तो व्यक्ती खूप त्रासात आहे. तर तशा कंडिशनमध्ये त्याला काहीतरी मृत्यू येण्यासाठी इंजेक्शन वगैरे देणं, की म्हणजे घातक औषध देणं किंवा इंजेक्शन देणं, अशा कंडिशनमध्ये इंजेक्शन देऊन त्याला मारणं, की बाबा आता ह्याला त्रास खूपच आहे तर त्याच्यापेक्षा त्याला मृत्यू आलेला कधी पण चांगला. हे झालं ॲक्टिव्ह. आणि पॅसिव्ह कशाला म्हणतात? तर तशा कंडिशनमध्ये हे पॅसिव्ह आहे. कोणतं? हरीशचा जो मॅटर आहे तो पॅसिव्ह आहे. तर याच्यामध्ये फक्त लाईफ सपोर्ट काढून घेणं. लाईफ सपोर्ट काढून घेतला तो व्यक्ती ॲटोमॅटिक शांततेत मरणार. आता हरीशचा विषय म्हणजे हरीश हे परक्युटेनिस एंडोस्कोपी गॅस्ट्रोनॉमी एक प्रकारचं ट्यूब असते मेडिकलमध्ये त्याला म्हणतात. तर त्या ट्यूब म्हणजे PEG नावाची एक ट्यूब आहे. तर या ट्यूबच्या आधारेच त्यांना अन्न दिलं जातं आहे. तर डॉक्टरांचं मत असं आहे की या ट्यूबच्याद्वारे ज्यावेळेस अन्न दिलं जातं तर अशा कंडिशनमध्ये तो कोणतीही शक्यता नाही की तो व्यक्ती बरा होणार आहे. त्याच्यामुळे मेडिकल बोर्डानं पण लाईफ सपोर्ट काढून घेण्याची म्हणजे परवानगी दिलेली आहे. आणि 13 वर्ष म्हणजे खूप झाली. चला नेक्स्ट बघू. नागरिकत्व सुधारणा कायदा, ज्याला CAA म्हणतात. तर दीपाली दास यांच्याविषयी काय आहे बघा. नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळाले दीपाली दास ही पहिली परदेशी व्यक्ती ठरलेली आहे. कुठल्या आहेत त्या दीपाली दास? तर या आहेत बांगलादेशच्या, मूळ बांगलादेशच्या. आणि कुठे येतं? तर आसाम राज्यामध्ये त्या राहत आहेत. धार्मिक छळामुळे भारतात स्थलांतर त्यांचं झालेलं आहे. CAA कायद्याच्या अंमलबजावणीतले पहिले उदाहरण मानले जाते.
एवढं दीपाली दास नाव लक्षात ठेवा आणि त्या बांगलादेशच्या आहेत हे लक्षात ठेवा. भारत विस्तार AI टूल केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस फुल फॉर्म आहे हा पाठ करून घ्या. व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस किती तर याचं उद्दिष्ट काय आहे, AI द्वारे शेतकऱ्यांना रिअल टाईम कृषी सल्ला देणे. म्हणजे एक प्रकारे आपलं जसं ChatGPT ना तर तसं शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचं AI पाहिजे होतं. त्याचं नाव दिलं AI विस्तार. काय विस्तार AI टूल. म्हणजे यांना काय सांगणार आपण की बाबा शेतामध्ये असं असं होते, फोटो काढायचा की पीक आहे ते सांगणार की या पिकावरती रोग पडला आहे, हा पडला आहे, तो पडला आहे, हे औषध मारा, ते करा, अशा गोष्टी. हेल्पलाईन वगैरे सर्व काही दिलेलं आहे. आणि AI सहाय्यक त्याचं नाव काय राहणार आहे, भारती. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा तर त्याचं बोध चिन्हाचं अनावरण केलेलं आहे. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं मुंबईमध्ये लोगो अनावरण झालं आहे. कोणी केलं आहे तर देवेंद्र फडणवीस, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 18 ते 22 दरम्यान पुण्यातील वाघोली येथे आयोजित करण्यात येणार आहे. कुठे, पुण्यातील वाघोली या ठिकाणी. हे बघू शकता तुम्ही. या ठिकाणी मुरलीधर मोळे महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत आणि फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब. BCCI नमन अवॉर्ड 2026 तर यात परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे तर प्रशिक्षक BCCI जीवन गौरव पुरस्कार हा राहुल द्रविड, प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिलेला आहे. कोणता, जीवन गौरव पुरस्कार. मिताली राज यांना जीवन गौरव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डच दिलेला आहे BCCIचा, कारण त्या पण माजी महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार आहेत. शुभमन गिल यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे. आणि आयुष म्हात्रे यांना लाला अमरनाथ पुरस्कार मिळालेला आहे. यातलं शुभमन गिल पाठ करा, राहुल द्रविड आणि मिताली राज या 3 गोष्टी पाठ करा. हे बघू शकता त्यांचे फोटो. राहुल द्रविड, मिताली राज, शुभमन गिल क्रिकेटर ऑफ द इयर आणि लाला अमरनाथ अवॉर्ड आयुष म्हात्रे. हे पण पाठ करा, कारण की असे अननोन गोष्टीच विचारतात शक्यतो. धर्मांतरबंदी कायदा महाराष्ट्र कितवे राज्य झाले, 11वे राज्य झालेलं आहे. फसवून किंवा जबरदस्तीनं जर धर्मांतर केलं तर 7 वर्षाची शिक्षा. धर्मांतरापूर्वी 60 दिवस आधी शासकीय यंत्रणेला नोटीस देणे बंधनकारक. हे महत्त्वाचं आहे, 60 दिवस. आता आपण एक वन लाईनर स्वरूपात घडामोडी बघू. आता डिटेलमधील झाल्याच सर्व. अमित शहा यांनी 2027च्या जनगणनेसाठी प्रगती आणि विकास नावाचे शुभांकर लॉन्च केले. असा प्रश्न पडू शकतो की जनगणना कधी होणार आहे तर 2027ला, आणि या जनगणनेसाठी कोणते शुभांकर आहे तर प्रगती आणि विकास. तरनजीत सिंग सिद्धू यांची दिल्लीचे नवे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर कधी पण चर्चेत असतात, तर तरनजीत सिंग सिद्धू हे नवीन झालेले आहेत. जपानचे पार्किन्सन्स रोगावर उपचारासाठी जगातील पहिल्या IPS सेल आधारित थेरपीला मान्यता दिलेली आहे. कोणता, पार्किन्सन्स आजार. भारताने सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी रशियाकडून स्टील क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा करार केलेला आहे. तर असा प्रश्न पडू शकतो की कोणाकडून तर कोणाकडून, रशियाकडून. आणि कोणत्या सुरक्षेसाठी तर सागरी सुरक्षेसाठी. आणि कोणतं क्षेपणास्त्र तर स्टील क्षेपणास्त्र प्रणाली रशियाकडून. आणि कशासाठी, सागरी सुरक्षेसाठी. आदिवासी कला महोत्सव 2026चे उद्घाटन केंद्रीय आदिवासी मंत्री ज्युअल ओरम यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. TCS IBPSला प्रश्न पडतो की केंद्रीय आदिवासी मंत्री कोण आहेत, व्यवहार मंत्री, तर ज्युअल ओरम हे पाठ करा. जनऔषधी दिवस कोणता आहे तर 7 मार्च. थीम काय आहे, जनऔषधी सस्ती भी है, भरोसेमंद भी है, सेहत की भी है, बात बचत के साथ. हे थीम लक्षात ठेवा, ही पडू शकते थीम. कारण आज कंबाईनला प्रीला ग्रुप Cला 2 प्रश्न होते. एक डे विचारला होता आणि त्याच दुसरं वाक्य होतं की त्याची थीम, असे 2 प्रश्न पडले होते.
तर जगातील पहिले AI आधारित प्रॉपर्टी सर्च प्लॅटफॉर्म creditability.ai क्रेडिट पुणे मेट्रोने लॉन्च केले आहे. खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026चे यजमानपद कोणाकडे आहे? खेलो इंडियाचे छत्तीसगडकडे आहे. छत्तीसगड आपल्या शेजारी गोंदियाच्या पलीकडे छत्तीसगड आहे. खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र पाल सिंह यांनी भारतीय सैन्याच्या पश्चिम कमांडचे GOC in C म्हणून पदभार स्वीकारला आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 आयोजन कुठे केलेलं आहे? तर बार्सिलोना, स्पेनमधील बार्सिलोना. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 स्पेनमधील बार्सिलोना. न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची नियुक्ती मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी झालेली आहे. TCS IBPS यावरती प्रश्न पडू शकतो. TCS IBPS तुम्ही कोणती परीक्षा देत असो यावरती प्रश्न पडू शकतो करंट अफेअरमध्ये. अदानी ग्रुप ही जागतिक अभियांत्रिकी दिन 2026 साठी युनेस्कोशी भागीदारी करणारी पहिली भारतीय खाजगी संस्था ठरली आहे. कशाशी? युनेस्को सोबत जागतिक भागीदारी केलेली आहे. कशा संबंधित? जागतिक अभियांत्रिकी दिन 2026. आणि कोणी? अदानी ग्रुप यांनी. हे लक्षात राहा. इथं युनेस्कोच्या जागी UN असू शकतं किंवा असं काहीतरी काही पण टाकतात ते UN किंवा UNEP टाकतात. असे UNच्या वेगवेगळ्या संस्था टाकतात. तर युनेस्को लक्षात राहू द्या. युनायटेड नेशन एज्युकेशन सोशल कल्चरल ऑर्गनायझेशन. आंध्र प्रदेश सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी 25,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. आता आंध्र प्रदेश सरकारला लोकसंख्या वाढवायची सध्या, त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्य तुम्ही ज्यावेळेस जन्मात आणि त्यावेळेस मदत देणार 3 तयार करा असं त्यांचं मत आहे. डॉक्टर कृती के कारंथ ह्या आहेत त्या इथं बघू शकता तुम्ही. या एस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटीतर्फे त्यांना पुरस्कार मिळाला आहे आणि त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. जिओग्राफी विषयी एन्व्हायरमेंट विषयी त्यांचं खूप मोठं काम आहे. हा त्यांचा फोटो आहे. SBI जनरल इन्शुरन्सने पंकज त्रिपाठी यांना ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. ब्रँड ॲम्बॅसेडरवरती प्रश्न पडतो बऱ्याचदा, तरी पाठ करा. SBIचे ब्रँड ॲम्बॅसेडर पंकज त्रिपाठी झालेले आहे. त्यांचे सध्या खूप ॲडव्हर्टाईज येतात गुगलवरती, तुम्ही बघू शकता यूट्यूबला. आर्यम नाचम्मा नाव आहे यांचं. भारतातील कोणत्याही कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पात ऑपरेशन्सचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्यात. कोणत्या? अणुऊर्जा प्रकल्पामध्ये नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्यात. सिप्रीच्या अहवालानुसार शस्त्रास्त्र म्हणजे त्याला काय म्हणतात त्याला वेपन्स आयात करण्यामध्ये भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारत सेशल्स संयुक्त लष्करी संवाद कोणात झाला आहे? लिमिटिया 2026 हे नाव आहे त्याचं. लिमिटिया 2026 हे कोणात आहे? भारत आणि सेशल्स देश आहे. जॉर्ज रसेल यांनी ऑस्ट्रेलियन ग्रांप्री 2026 ही शर्यत जिंकलेली आहे. कोण? जॉर्ज रसेल यांनी. हे बघू शकता तुम्ही. आर्यम नाचम्मा अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत नेतृत्व करणाऱ्या. अणुऊर्जा जबाबदारीचं काम असते, अशा ठिकाणी महिलांना देण्यास आतापर्यंत कोणी धाडस केलेलं नव्हतं. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ ठरले आहेत. शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार. 10 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च हा महिला दिन आणि 10 मार्च महिला न्यायाधीश दिन. इराणने आपल्या सर्वोच्च नेतेपदी मोस्तबा खामेनी यांची निवड केलेली आहे. आपण बघितलं आहे खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मुलगा आहे मोस्तबा खामेनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे भारतातील पहिल्या रिंग मेट्रो कोणती? रिंग मेट्रोचे उद्घाटन केले आहे. कोणी केले आहे? नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांनी. कोठे? नवी दिल्ली या ठिकाणी. रिंग मेट्रो कोठे? तर नवी दिल्लीला. भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडने आपली पहिली स्ट्रॅटेजिक
कम्युनिकेशन कॉन्फरन्स लखनौ येथे आयोजित केली आहे. कुठे? लखनौ या ठिकाणी. कोलार ग्लोबल कॅपिटल फ्लोज अहवालानुसार जमीन आणि विकास प्रकल्पांच्या गुंतवणुकीसाठी भारत जगात 4थ्या क्रमांकावर पोहोचला आहे. किती? 4थ्या. एवढं यावरती प्रश्न नाही पडणार. हां, हे पडू शकते. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026चे पुरस्कार. तर जीवन गौरव कोणाला मिळाला आहे? अशोक सराफ यांना मिळाला आहे. वय झालेलं आहे त्यांचं, त्याच्यामुळे त्यांना मिळालेलं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून विकी कौशल. क्रीडामध्ये सर्वेश कुशारे, ॲथलेटिक्स नाशिक. हे पाठ करा, हे पडू शकते. अभिनेते आमिर खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतलेली आहे. तुम्ही यूट्यूबला बघू शकता. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड पिक्स 2026 नवी दिल्ली आयोजित केली जात आहे. सेकंड आहे ही. सेकंड. जगातील पहिल्या OTEC आधारित विलिनीकरण प्रकल्प म्हणजे खोल समुद्रातील पाणी वापर कुठे? लक्षद्वीप या ठिकाणी उभार. हे पाठ करून घ्या. लक्षद्वीप. कोणता? OTEC हा प्रकल्प जगातील पहिला आहे. IMP. फेरी IMP. केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशन चा कालावधी डिसेंबर 2028 पर्यंत वाढवला आहे. पियुष गोयल यांनी भारत मंडपन येथे आहार या आंतरराष्ट्रीय अन्न आणि आदरातिथ्य मेळाव्याचे 40व्या आवृत्तीचे उद्घाटन केले आहे. कुणी केले? पियुष गोयल यांनी झाले. पियुष गोयल यांनी केले. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षतेसाठी निर्भया निशा हा उपक्रम कोणी केला आहे? तर केरळ राज्यानं सुरू केला आहे. कशासाठी? तर महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी. निर्भया निशा. निशा म्हणजे रात्र. निर्भया म्हणजे निर्भया तर तुम्हाला माहिती आहे, दिल्ली प्रकरणापासून मुलींच्या कोणत्याही योजनेसाठी स्त्रियांच्या निर्भया असं नाव दिलं जातं आहे. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. आता आंतरराष्ट्रीय असल्यामुळे विचारू शकता शहर कोणतं? तर नवी दिल्ली. भारतीय रेल्वेने महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शाईन ॲप लॉन्च केलेले आहे. आता यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो, कारण की शाईन ॲपवरून कळत नाही नेमकं कशाविषयी झालं आहे. तर हे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी, महिलांसाठी आहे. आणि दुसरी गोष्ट भारतीय रेल्वेने केलं आहे. ह्याच्यावरून हे पण कळत नाही की रेल्वेचं आहे का कशाचं आहे. त्यामुळे यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो. पेपर सेटर अशा ठिकाणी पेपर सेट करताना प्रश्न फ्रेम करू शकतो. अमोल पालेकर यांना 2026चा महिंद्रा एक्सिलन्स इन थिएटर मेटा ज्याला म्हणतात जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. कोण? अमोल पालेकर. महाराष्ट्रातले खूप मोठे कलाकार आहेत. उत्तर प्रदेश सरकारने ग्रामीण भागात हाय स्पीड इंटरनेटसाठी प्रकल्प गंगा. कोणता? प्रकल्प गंगा उत्तर प्रदेश. आणि कशासाठी? ग्रामीण भागातील हाय स्पीड इंटरनेट संबंधी. जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी गुजरातच्या रहेज गावातून जलमहोत्सव 2026चा शुभारंभ केलेला आहे. छत्तीसगड राज्याने धर्म स्वतंत्र विधेयक 2026 मंजूर केले आहे. धर्म स्वतंत्र विधेयक कोणी मंजूर केले? तर छत्तीसगड. धर्म स्वतंत्र विधेयक. भारताच्या पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव काय? अवतार. हे विचारू शकतात. पहिलं उभयचर ड्रोन. IMACC 2026 मध्ये भारतीय हवाई दलाच्या संघाने ड्यूॲथलॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. TCSला पडू शकतं. कोल्ड रिस्पॉन्स हा लष्करी सराव नाटो. हा हे महत्त्वाचं आहे. कोल्ड रिस्पॉन्स हा सराव नाटो संघटनेद्वारे आयोजित केला जातो. नाटो सध्या चर्चेत आहे, त्यामुळे नाटो कोणत्या? तर नाटो. यजमानपद देश कोण? नॉर्वे. गुजरात राज्य सरकारने पर्यावरणीय समस्यांसाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केला आहे. कोणत्या राज्याने केलेला आहे? गुजरात राज्यानं. लेक अँड एअर वॉच. इंडियन ऑर्किड फेस्टिवल कोणतं आहे? तर सिक्कीममध्ये ऑर्किड. ऑर्किड म्हणजे काय? फुलं. फुलांचं फेस्टिवल आहे. कुठे? सिक्कीममध्ये. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड पिक्स 2026 मध्ये बिहारच्या शैलेश कुमार यांनी
सुवर्णपदक मिळवलेलं आहे, जे दिल्लीमध्ये झालेले आहे उंच उडी याच्यात. देशातील पहिला मायक्रोलेक एअर टॉवर महामार्गावरील प्रदर्शनासाठी नवी दिल्ली येथे उभारण्यात आलेला आहे. इराणने 2026च्या फिफा विश्वचषकात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. आता इराणमध्ये युद्ध आहे, साहजिकच ते कशाला वर्ल्ड कपमध्ये सहभागी होतील. कृषी अन्न प्रणालीमधील महिलांवर आधारित जागतिक परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. आता हे खूप महत्त्वाचं आहे, पाठ करून ठेवा, यावरती प्रश्न पडू शकतो. कृषी आणि अन्न प्रणालीमधील महिलांवर आधारित कोणतं? GCWAS आधारित जागतिक परिषदेचे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी केलेले आहे. भारतीय लष्कराने ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत श्रीलंकेत चक्रीवादळामध्ये उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्रचनेसाठी पूल प्रकल्प सुरू केला. नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026मध्ये ओडिशा राज्यानं काय केलेला आहे? प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. नीती आयोगाचा हा निर्देशांक आहे. कोणता? वित्तीय आरोग्य निर्देशांक. जयंत चौधरी यांनी लंडन येथे प्रतिष्ठित इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026ने सन्मानित केले आहे. कोणाला? जयंत चौधरी यांना. कुठे? लंडन येथे. कोणता? इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड्स 2026. सागरबंधू कोणतं? ऑपरेशन सागरबंधू कुठे? तर श्रीलंकेतील चक्रीवादळामध्ये मदत, पूल प्रकल्प सुरू. आता आपण वन लाईनर बघून घेतोय, कारण पोलीस भरती, TCS, IBPS यांनाही वन लाईनर पडतात, बऱ्यापैकी पडतात, आणि कंबाईनला पण यातील डायरेक्ट फॅक्ट्स विचारू शकतात वन लाईनरमध्ये. भारत स्टील 2026 समिटचे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे? तर कोणते? नवी दिल्ली. मानव वन्यजीव संघर्षासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट हनुमान सुरू केला आहे? तर कोणत्या? आंध्र प्रदेश राज्याने. कशाशी रिलेटेड आहे? मानव वन्यजीव संघर्ष. भारतात राष्ट्रीय सुरक्षा दिवस मार्च 2026मध्ये कोणत्या दिवशी साजरा केला? तर कोणत्या? 4 मार्च. अल्कधर्मी हायड्रोलायसिस म्हणजे वॉटर क्रिमेशन ज्याला म्हणतात, ला कायदेशीर मान्यता देणारा UK मधील पहिला देश कोणता आहे? तर स्कॉटलंड हा आहे. फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब मार्च 2026मध्ये कोणत्या परिषदेसाठी भारतात आले? तर कोणत्या? रायसिना संवाद, त्याला रायसिना डायलॉग म्हणतात. रायसिना हे काय आहे? तर आपण आपल्या देशानं हा एक डायलॉग सुरू केलेला आहे. रायसिना हिल्स, जे की दिल्लीच्या जवळची जी हिल्स आहे ती रायसिना हिल्स आहे, त्याच्यामुळे त्याला नाव दिलेलं आहे रायसिना डायलॉग. तर त्यासाठी फिनलँडचे अध्यक्ष अलेक्झांडर या ठिकाणी आले होते. तमिळनाडूतील पहिल्या डार्क स्काय पार्कचे उद्घाटन कोणत्या जिल्ह्यात झाले? तर नमक्कल या ठिकाणी झाले डार्क स्काय पार्क. आणि कोणता? तमिळनाडू. 2026मध्ये श्रीनगर कारागृहाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारी पहिली काश्मीरी महिला कोणती? तर कोणती? सबा शाल या पहिल्या काश्मीरी महिला आहेत. म्हणजे काश्मीरच्याच ठिकाणी, काश्मीरच्या कधी महिला झाल्या नव्हत्या, ती फर्स्ट टाईम झालेल्या आहेत. शास्त्रज्ञांनी कोणत्या सागरी भागात डार्क ऑक्सिजन शोधल्याचे नोंदवले? डार्क ऑक्सिजन तर क्लिपर्टल झोन. नीती आयोग आणि कोणत्या संस्थेने पोषण सुधारण्यासाठी स्टेटमेंट ऑफ इंटेंट केले आहे? तर कोणी? नीती आयोग आणि युनिसेफ. यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो, हे पाठ करा. 2026मध्ये पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर RN रवी यांची. जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? हे बघितलं आपण, 8 मार्च. महिलांच्या स्टार्टअपसाठी कोणत्या राज्याने हर स्टार्ट 5.0 सुरू केला आहे? हे विचारू शकतात. हर स्टार्ट 5.0 गुजरात. लडाखच्या कोणत्या माजी उपराज्यपालांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे? कविंदर गुप्ता. जलसंचयन जनभागीदारी उपक्रमात
संधारणासाठी कोणता छत्तीसगडमधील कोणता जिल्हा ओळखला जातो? तो कोणता? कोरिया. भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 प्रक्षेपणासाठी कोणते हैदराबादमधील स्टार्टअप तयार केले? तर कोणते? स्कायरूट एरोस्पेस. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीचा प्रस्ताव कोणत्या राज्यानं मांडला? तर कर्नाटक. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे ते, पाठीमागच्या वीकली करंट अफेअरमध्ये. पार्किन्सन्स आजारासाठी जगातील पहिल्या IPS स्टेम सेल थेरपीला कोणत्या देशाने मान्यता दिली? हे पण आपण वरती आजच्या करंट अफेअरमध्ये बघितलेले आहे न्यूज. काही गोष्टी मी रिपीट घेतल्यात मुद्दा म्हणजे पाठ असायला पाहिजेत. तर जपान आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करून जगातील सर्वात वेगवान लिंबो स्केटर कोण बनला आहे? तर सृष्टी शर्मा याचा झालेला आहे. संसदीय निवडणुकीत पंतप्रधान कोण? बालेंद्र किंवा बालेन शाह, नेपाळचे पंतप्रधान. 2026 मुंबईला मागे टाकून आशियाची अब्जाधीशांची राजधानी कोणते शहर बनले? तर शेंझेन. मुंबईला मागे टाकून. भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडचे GOC इन सी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पुष्पेंद्र पाल सिंग. आपण ते बघितले पाठीमागे. कर्नाटकातील कोणत्या जिल्ह्यातील कप्पलगुड्डा अभयारण्याचा विस्तार उच्च न्यायालयाने केला आहे? यावरती प्रश्न पडू शकतो. एक तर या अभयारण्य कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न पडू शकतो, किंवा उच्च न्यायालयाने आता कोणत्या जिल्ह्यामध्ये बदल केला आहे? तर कोणत्या? गदग. सूर्यप्रकाशाने प्लास्टिकचे ॲसिडमध्ये रूपांतर करण्याची पद्धत कोणत्या विद्यापीठाने विकसित केली? तर वॉटरलू विद्यापीठ. ॲसिडमध्ये सूर्यप्रकाशाने प्लास्टिकचं रूपांतर करणार आहेत, म्हणजे प्लास्टिकचं ॲसिडमध्ये रूपांतर होणार. गदर तेलंगणा चित्रपट पुरस्कार 2025 तर बेस्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोण जिंकले? तर रश्मिका मंदाना या जिंकलेल्या आहेत. इफ्को पॅरादीप येथील सल्फ्युरिक ॲसिड प्लांट 3चे लोकार्पण कोणी केलं आहे? तर अमित शहा यांनी केलेलं आहे. CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणाऱ्या आसाममधील पहिल्या व्यक्ती कोण? दीपाली दास. आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. अणुऊर्जा प्रकल्पाचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण? तर RM नच्चमाई या आहेत. आपण ते पण डिटेलमध्ये बघितलं आहे. ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकला आहे? तर जॉर्ज रसेल यांनी जिंकलेला आहे. लिमटे हा सराव कुठे झालेला आहे? भारताचा आणि सेशेल्स या देशाचा झालेला आहे. हे पण आपण बघितलेलं आहे. लिमटे. महिला दिनाच्या लेझिम नृत्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रम कोणत्या शहरात झाला? तर कोणत्या? महिला दिना दिवशी डोंबिवली या शहरामध्ये झालेला आहे. आणि त्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लेझिम नृत्याचा रेकॉर्ड झालेला आहे. 2026 भारताने मानवतावादी मदत म्हणून कोणत्या देशाला 1000 मेट्रिक टन तांदूळ पाठवला? तर मालावी नावाचा देश आहे. या देशाला आपण मदत केलेली आहे. वीर चक्र विजेते 1965च्या युद्धातील नायक ज्यांचे 2026 वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं असे कोण आहेत? तर KG जॉर्ज हे आहेत. यांच्यावरती प्रश्न पडू शकतो. AI व आरोग्य सेवेसाठी कॉवेंट्री युनिव्हर्सिटीसोबत MOU करणारी भारतीय संस्था कोणती? तर कोणती? IIT गुवाहाटी. भारताने आत्तापर्यंत किती ICC पुरुष T20 विश्वचषक पदके जिंकली आहेत? तर किती? 3 जिंकले आहेत. प्रोब 3 मिशन कोणत्या संस्थेद्वारे चालवले जाते? ESA. ग्रामीण भारतातील हवामान लवचिकतेसाठी नॅशनल क्लायमेट स्टॉक इनोव्हेशन चॅलेंज कोणी सुरू केले? तर नाबार्ड यांनी सुरू केलेले आहे. उत्तर प्रदेशचा प्रोजेक्ट गंगा प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ग्रामीण ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी. भारतात आंतरप्रादेशिक वीज पारेषण क्षमता 2027 पर्यंत किती वाढणार आहेत? 143 गिगावॅट. दुसरी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 भारतात कोणत्या शहरात होत आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. मिझोराम विधानसभेने संविधानाच्या 8व्या अनुसूचित
कोणत्या भाषेच्या समावेशनाचा प्रस्ताव मांडला आहे? यावरती प्रश्न पडू शकतो, हे पाठ करा. मिझो ही भाषा 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यासाठी मिझोराम विधानसभेनं प्रस्ताव पाठवलेला आहे. कोणत्या? 8व्या अनुसूचीमध्ये. 8व्या अनुसूचीमध्ये टोटल किती भाषा आहेत? सध्या 22 भाषा आहेत आणि 3 वेळा घटनादुरुस्ती झालेली आहे याच्यामध्ये. तर एक आहे, पहिली कोणती आहे? 21वी अमेंडमेंट, घटनादुरुस्ती 1967ला झालेली आहे, 21वी. आणि त्याच्या अंतर्गत सिंधी भाषा जोडलेली आहे, सिंधी, हे माहीतच आहे सर्वांना. आणि त्याच्यानंतर झालेली आहे 71, ती 1992ला झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये 3 भाषा जोडल्या होत्या, 3. याच्यामध्ये 1, याच्यामध्ये 3. 3 कोणत्या कोणत्या जोडलेल्या आहेत? तर कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी, अशा 3 जोडल्या होत्या. आणि त्यानंतर 2092ची 2003ला जी झालेली होती घटनादुरुस्ती, तर त्यामध्ये बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाळी, जे आपले राष्ट्रपती आहेत त्यांची भाषा आहे संथाळी. बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी, हे किती झाल्या? 4. पहिले किती? सिंधी 1 झाली, हे 3 झाल्यानंतर 4 झाल्या. आणि हे कसं लक्षात ठेवायचं? 21वी घटनादुरुस्ती नंतर 71वी, या दोघांची बेरीज केली तर किती? 92वी घटनादुरुस्ती, या दोघांची बेरीज, असं लक्षात ठेवायचं. या दोघांची बेरीज केली तर 3 आणि 1 4 असं. एक पहिल्या घटनादुरुस्तीने 1, दुसऱ्या 3, नंतर 4, अशा टोटल किती? 22 भाषा केल्या आहेत. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, कधी पण इंग्रजी भाषा याच्यामध्ये नाही, इंग्रजी नाही, राजस्थान नाही. चला नेक्स्ट बघू. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 थीम काय आहे? शोध, विकास, वितरण, डिस्कवरी, डेव्हलपमेंट, डिलिव्हरी. सिप्री अहवालानुसार भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार आहे? शस्त्र आयातदार. तो दुसरा आहे, सेकंड. घेतले आपण ते. RBIने कोणत्या बँकेचे हंगामी CEO म्हणून, हंगामी CEO कोणी? RBIने केतन मर्चंट यांची नियुक्तीला मंजुरी दिली आहे. तर कोणती? फिनो पेमेंट बँक. हे महत्त्वाचं, हे पाठ करून टाका. कोणती लष्करी संघटना कोल्ड रिस्पॉन्स या आर्कटिक सरावाचे आयोजन करते? कोणती? नाटो. आपण ते बघितलेलं आहे, कोल्ड रिस्पॉन्स. आहार आंतरराष्ट्रीय अन्न मेळाव्याचं 40व्या आवृत्तीचं उद्घाटन कोणी केलं आहे? पियुष गोयल यांनी, दिल्ली येथे. 2026मध्ये इंडिगोचे अंतरिम CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला? राहुल भाटिया यांनी इंडिगोचे अंतरिम CEO म्हणून, हे पाठ करून घ्या. 2026मध्ये नो स्मोकिंग डे कोणत्या तारखेस पाळला जातो? तर 11 मार्चला. अमेरिका फर्स्ट रिफायनिंग प्रकल्पाच्या कोणत्या भारतीय कंपनीने भागीदारी केली आहे? तर कोणत्या? रिलायन्सने, अमेरिका फर्स्ट रिफायनरिंग सोबत. प्रेस नोट 3 अंतर्गत गुंतवणुकीला मान्यतेसाठी किती दिवसांची कालमर्यादा निश्चित झाली आहे? किती? 60 दिवसांची. नागौरी पान मेथीची पारंपरिक लागवड राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर नागोरी म्हटल्यानंतर नागोरमध्ये. ओडिसाच्या इतिहासावर संशोधन करणारे कोणते इतिहासकार वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं? तर हरमन कुलके यांचं. विचारू शकतात हरमन कुलके कोण आहेत आणि कोणत्या ठिकाणचे? तर ओडिसाचे आहेत आणि इतिहासकार आहेत. ICC महिला ODI फलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान कायम राखलेली क्रिकेटपटू कोण? तर स्मृती मानधना. फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 नुसार कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? नीती आयोगाद्वारे प्रकाशित केला जातो. शैलेश कुमार वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये कोणत्या प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे? कोणत्या? उंच उडीमध्ये, हाय जंप. आपण वरती बघितलं होतं, शैलेश कुमारने सुवर्णपदक गोल्ड मिळवलेलं आहे, पण आता कोणत्या? बिहारचा आहे, बिहार येथील शैलेश कुमार आहे. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रिक्स याच्यामध्ये, हे माहीत पाहिजे. धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 कोणत्या राज्य विधिमंडळाने मांडले आहे? कोणत्या? छत्तीसगड मंजूर केले आहे, छत्तीसगडने.
इंडियन ऑर्किड फेस्टिवल कुठे? सिक्कीममध्ये. बघितलं आहे आपण. आता शेवटचे आहेत. जागतिक किडनी दिवसची थीम काय आहे? तर सर्वांसाठी किडनीचे आरोग्य, किडनी हेल्थ फॉर ऑल. 2025मध्ये अमेरिकेला कापूस उत्पादनाची निर्यात करणारा सर्वात मोठा देश कोणता? तर भारत हा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण वीकली करंट अफेअर कवर झालेला आहे. तर सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांना वगैरे. आणि याच्यामध्ये सर्व MPSCचे किंवा TCS IBPS या सर्व परीक्षांचे मी बऱ्यापैकी करंट अफेअर घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण कवरच होतं आहे, डिटेलमध्ये घेतो आहे मी. आणि मी काही पाठीमागचे जे राहिलेले आहे 2025चे ते पण मी टाकत आहे. ऑगस्ट, सप्टेंबर वगैरे हळूहळू टाकत आहे. तर हे वीकली कवर करतो आहे मी आता जानेवारीपासून 2026पासून. तर हे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये पूर्ण करंट अफेअर कवर होतं आहे. तुम्ही फक्त वीकली एक व्हिडिओ बघा. तुम्हाला लिहून नोट्स काढायची गरज नाही, काय नाही. फक्त ते ऐका, लक्ष देऊन ऐका. कुठं बाहेर जात वगैरे असताल त्यावेळेस कानामध्ये हेडफोन टाका, त्यावेळेस ऐका. रात्री झोपताना ऐका. फक्त 1 तास 40 मिनटाचाच व्हिडिओ होतो. 40 मिनटामध्ये ते वीकली पूर्ण करंट अफेअर एकदा कानाखालून गेल्याच्यानंतर फरक पडतो. तुम्हाला मार्क्स नक्की येतील चांगल्या प्रकारे. दुसरी गोष्ट, मी TCS IBPSचे जिओग्राफी आणि हिस्ट्री तर याचं वन लायनर जे की एक्सप्लेन केले आहेत PYQ TCS IBPSसाठी. तर त्याचा व्हिडिओ खूप रिस्पॉन्स चांगला आलेला आहे. तर तुम्ही ते बघून घेऊ शकता. तुम्हाला त्याचा फायदा होईल. एका प्रश्नाच्या सोबत 3-4 फॅक्ट्स वगैरे मी कवर केलेले आहेत. तर ते तुम्ही बघू शकता, तुम्हाला फायदा होईल. आता मी पॉलिटीचं पण टाकणार आहे पुढच्या वीकमध्ये. तर नवीन येणाऱ्या व्हिडिओजसाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सजेशन येऊन जाईल व्हिडिओचं. आणि अजून करंट अफेअरचं पण मी टॉपिक वाईज नंतर हळूहळू कवर करणारच आहे, पाठीमागचं राहिलेलं. त्याच्यामुळे तुम्ही टचमध्ये राहा. माझं टेलिग्राम चॅनल खाली लिंक टाकतो मी डिस्क्रिप्शनमध्ये. आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. आणि कमेंट नक्की करा. तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर नक्की कमेंट करा.